संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये बहुतेक बहिणींना जमा झालेले आहे. अजूनही काही बहिणी राहिलेल्या आहे. तर त्या बहिणींना पैसे कधी मिळणार हा प्रश्न बहिणी खूप दिवसांपासून विचारता आहेत. तर बहिणींनो, सर्व तुम्हाला प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आज एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची. ती सूचना अशी की बहिणींनो, आज शेवटची तारीख आहे. म्हणजेच अवघा एक दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. ह्या एका दिवसामध्ये तुम्हाला ते महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. जर का तुम्ही ते काम केलं नाही तर बहिणींनो, सरसकट तुम्हाला अपात्र केलं जाईल आणि नंतर मग तुम्ही पात्र होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा जो काही लाभ आहे तो कायमस्वरूपी बंद होणार आहे. आता ते काम कोणाला करायचे आणि कधी करायचे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार आहे. तर जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट मी टॉपिकला सुरुवात करतो. संपूर्ण माहिती समजून सांगतो. पहिले हप्त्याबाबत तुम्हाला अपडेट देतो. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला जर का पैसे आलेले नसतील तर ते तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बँकेची जी ॲप आहे त्यावर तुम्हाला जावं लागणार आहे. पण पहिले अगोदर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना 1500 रुपये आलेले आहे. ज्या बहिणींना 1500 रुपये आलेले असतील त्यांनी सांगा की सर मला 1500 रुपये आलेले आहेत. ज्या बहिणींना 1500 रुपये आलेले नसतील त्यांनी सांगा की सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना आज फायनल 1500 रुपये जमा केले जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे. लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जातील. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. बहुतेक अशा बहिणी की ज्यांना चेक करता येत नाही आहे की त्यांना पैसे आले की नाही, तर कसं चेक करायचं आहे तेही सांगत आहे. लक्षपूर्वक बघा. तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं जे बँक आहे, ज्या बँकेची ॲप असेल तर त्यावर तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ती ॲप ओपन करून पुढे तुम्हाला तुमच्या बॅलन्स चेक करायचं आहे. म्हणजेच तुमच्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर का तुमचं बॅलन्स वाढलं असेल तर समजून जायचं आहे की तुम्हाला हप्ता आलेला आहे, आणि जर का तुमचं बॅलन्स वाढलेलं नसेल तर समजून जायचं आहे की तुम्हाला हप्ता आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला बॅलन्सवरून कळत नसेल तर तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक करू शकता की 1500 रुपये क्रेडिट झाले की नाही. जर 1500 रुपये क्रेडिट झाले असतील तर समजायचं की हप्ता आलेला आहे, आणि जर का 1500 रुपये क्रेडिट झालेले नसतील तर हप्ता आलेला नाही आहे असं समजायचं आहे. पुढे बघा, तुम्हाला यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे क्रेडिट झाले की नाही हे कळेलच. लक्षात ठेवा, जर तुम्ही KYC पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे. आता बघा बहिणींनो, दुसरी महत्त्वाची अपडेट आहे की KYC. किती बहिणींनी KYC केलेली होती सांगा बरं. ज्यांची KYC झालेली आहे त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. आता बघा, बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी KYC करताना चुकीची KYC केली होती. तर त्या बहिणींना पुन्हा एकदा एक संधी दिलेली आहे. संधी अशी की त्यांना 31 मार्चपर्यंत KYCची मुदत वाढवून दिलेली आहे. तर ज्यांनी चुकीची KYC केली होती त्यांना 31 मार्चपर्यंत KYCची मुदत दिलेली आहे. तर बहिणींनो, अवघा एक दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. ह्या एका दिवसामध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची. जर का KYC केली नाही तर तुमचा हप्ता हा कायमस्वरूपी बंद होऊन जाणार आहे. लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणून प्रत्येक बहिणींनी पटापट आज KYC करून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता हा कायमस्वरूपी बंद होणार आहे. ठीक आहे. तर ही दुसरी महत्त्वाची अपडेट होती. आणि ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे. त्या बहिणींना आज अडीकीने फायनल पैसे जमा होणार आहे. म्हणजेच फायनल हप्ता त्यांच्या अकाउंटवर आज पाठवला जाणार आहे. तर या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.